अंगणवाडीतल्या लहान लेकरांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई आणि त्यानंतर प्रशासनाने घेतलेली माघार या सगळ्या प्रकरणामुळे आता अंगणवाडीतला पोषण आहाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। नेमका हा वाद काय आहे आणि या अंगणवाडी सेविकेवर कारवाई का झाली आणि अखेर हा निर्णय मागे का घेण्यात आला, बघूया त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। आज आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कमीच नोटीस काढताय। जर मला माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या 2 मुलांची जबाबदारी आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी उचलावी। अंगणवाडीमधील मुलामुलींना सरकारकडून मिळणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे। आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी अंगणवाडीमध्ये येणारा पांढरा वाटाणा आणि भरड शिजत नसल्याचा दावा स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केला होता आणि एक व्हिडिओ शेअर केला होता। कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या झाल्या तरी सुद्धा वाटाणा शिजत नसल्याचं त्यांनी या व्हिडिओत दाखवलं होतं। वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो। 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही। हे बघा, 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या ना तरी हा भरडाना आहे तसंच आहे। फक्त याच्यात जी साखर टाकतो ना त्याचं पाणी होतं, भरडा अजिबात शिजला जात नाही। अक्षरशः म्हणजे मुलं ना हे लापशी आणि हुसळ खाण्यास नकोच मानतात। अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना खरंच बंद करा। नकोय असा निकृष्ट दर्जाचा माल, थोडा द्या पण चांगला द्या। आमच्या मुलांच्या आहाराच्या बाबतीत तरी आमच्या मुलांशी असं खेळ खेळू नका। अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा आहार आम्ही चिमुकल्यांना खाऊ कसा घालायचा असा थेट सवाल करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। इतकंच नाही तर अन्नाचा दर्जा तपासण्याची आणि निकृष्ट आहारावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आहारावर निर्बंध घालण्याची मागणी केली होती। मात्र पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत व्हिडिओतून आवाज उठवणाऱ्या या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरच शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना निलंबनाच्या कारवाईची नोटीस पाठवण्यात आली। अंगणवाडी सेविका यापूर्वी सुद्धा अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांसोबत रील्स करत असल्याची तक्रार होती आणि त्यांना ताकीद देण्यात आली होती असं जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलं। पण निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर देवयानी पारधी यांनी आपलं काय चुकलं अशी विचारणा करत न्यायाची मागणी करणारा एक व्हिडिओ शेअर केला। त्यामुळे कारवाई केवळ पोषण आहाराचा मुद्दा मांडल्यामुळे झाली की इतर शिस्तभंगाच्या कारणांमुळे झाली यावर चर्चा रंगली। आमच्या मुलांना जो आहार येतो तो फक्त चांगला यावा, बदलून यावा, ही मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेबांना विनंती केली होती की जो आमच्या मुलांना आहार येतो तो फक्त बदलून यावा, चांगला यावा, हीच माझी कळकळ होती। आज माझ्या मुलांच्या आहाराविषयी जर मला कळकळ वाटत असेल तर यात मी चुकीचं काय बोलले? त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना मी शासनावर टीका केली, ना मी शासनाच्या विरोधात गेले, ना शासनाला कोणते अपशब्द वापरले। जी माझ्या मुलांबद्दल जी काळजी वाटली ती मी काळजी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली। अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी न्यायाची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली। अन्नधान्य पोहोचवणाऱ्या डिपार्टमेंटच्या ऐवजी जो खरं बोलतोय, सत्य बोलतोय, गरीब कष्टकरी मुलांसाठी न्याय मागते त्याच्यावरच अन्याय या सरकारने केलेला आहे। माझी अपेक्षा आहे की पुण्याचे सीओ जरी त्यांच्या ज्युनियर किंवा त्यांच्या कोण टीम्सनी अन्याय केला असेल तरी पुण्याचे सीओ हे संवेदनशील आहेत। त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते उद्याच्या उद्या ह्याच्यावर निर्णय बदलतील आणि देवयानीला पुन्हा सन्मानाने कामावर घेतील, एवढीच अपेक्षा। खरं तर ही निलंबनाची कारवाई निषेधार्ह आहे। चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे आणि अशी कारवाई करणाऱ्यांनी आधी 11 शिट्ट्या देऊन जे हरभरे, वाटाणे आणि काबुली चणे शिजत नाहीत ना ते आधी खाऊन दाखवावे।
या संपूर्ण शालेय पोषण आहाराची खरेदी राज्य स्तरावर केली जाते आणि त्यामुळं या भगिनीवर कारवाई करण्याआधी हे जे कोणी ठेकेदार आहेत, हे जे कोणी पुरवठादार कंत्राटदार आहेत, ते पुरवठादार कंत्राटदार आणि या शालेय पोषण आहाराच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करण्यात यावी, अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर या प्रकरणावर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. अंगणवाडी सेविकेवरील कारवाई ही पोषण आहाराची पोलखोल केल्यामुळे झालेली नाहीये, तर शिस्तीचं पालन न करणं, वरिष्ठांचं न ऐकणं असे अनेक प्रसंग झाल्यानं कारवाई झाल्याचा दावा त्यांनी यात केला. रेश्मा पारधी यांनी स्वतःच्या सोशल मीडियावरून तिथं पुरवण्यात येणाऱ्या अन्नधान्यामधील गुणवत्तेबद्दल काही प्रश्न निर्माण करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यांची त्याच्याबद्दलची तळमळ ही जरी योग्य असली तरी ती प्रशासनाच्या प्रक्रियेला धरून किंवा प्रोसिजरला धरून नव्हती. त्याच्या संदर्भातली गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भाची कारवाई करण्याचं काम हे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर या प्रकरणी केलेली जी काही कारवाई होती ती कारवाई मागे घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला आहे. एकीकडे अंगणवाडीमधील आरोग्याशी संबंधित पोषण आहाराचा प्रश्न, तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकेवरील शिस्तभंगाची कारवाई. या दोन्ही मुद्द्यांमुळे हे प्रकरण चांगलंच तापलं. त्यामुळे अंगणवाडी सेविकेला पुन्हा सेवेत घेण्याची मागणी करत C2च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केलं. यावेळी पुढील 10 दिवसांमध्ये योग्य प्रशासकीय कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आलं असं सांगण्यात येत आहे. पण देवयानी पारधी यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवण्यात आला. त्यामुळे लागलीच याची दखल सुद्धा घेण्यात आली. जर पोषण आहाराबाबत एखाद्या महिलेनं आवाज उठवला तर लगेच तडकाफडकी कारवाई करण्याची अजिबात गरज नव्हती, अशा शब्दात पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले आणि पुणे जिल्हा परिषदेनं निलंबनाचे आदेश मागे घेतले. तसंच देवयानी पारधी यांना न्याय सुद्धा मिळाला. पण या सगळ्या प्रकरणामुळे एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय. तो म्हणजे या अंगणवाडीतल्या निरागस लेकरांच्या ताटामध्ये नेमकं काय जातंय, त्यांना काय खाऊ घातलं जातंय आणि याला नक्की जबाबदार कोण आहे. त्यामुळे यापुढे तरी प्रशासन जागं होणार का, हेच पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.